नमस्कार. कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलमध्ये मी आपलं प्रथमतः मनापासून स्वागत करतो. खरं तर आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात अनेक मतदारांशी संवाद साधतोय, संपर्क करतोय, त्यांची भूमिका समजून घेतोय आणि खरं तर अशाच एका नवीन गटामध्ये अर्थात म्हाळुंगे जिल्हा परिषद गटामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहे आणि या गटातील जे इच्छुक उमेदवार आहेत ते अमोल दादा पवार अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून ते मशालीच्या चिन्हावर इच्छुक आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया, जाणून घेऊया आणि एकूणच त्यांचा राजकीय सामाजिक प्रवास कसा राहिलाय, त्याचबरोबर या गटातील समस्या त्या उद्याच्या काळात त्यांना कशा सोडवायच्यात, एकूणच सगळी चर्चाशी आपण त्यांच्यासाठी चर्चा करण्यासाठी आलेलो आहे. प्रथमतः आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपण आता अमोल दादा बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार. थोडक्यात मला सांगा की आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक चालू आहे. या निवडणुकी संदर्भात तुम्ही इच्छुक आहात, परंतु राजकारण समाजकारणामध्ये आपलं नाव मोठं आहे. प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक तालुक्यातील लोकांना तुमचा परिचय देखील राहिलेला आहे. परंतु मी तुम्हाला जर विचारलं तर तुमची सुरुवात राजकीय जीवनाची, सामाजिक जीवनाची कशी राहिली आणि आजपर्यंतचा प्रवास कसा, आणि या गटामध्ये तुम्ही आता प्रचार प्रसार कसा तुमच्या नावाचा किंवा प्रचारा माध्यमातून जनतेपुढे कसे जात आहात? नमस्कार. सर्वप्रथम सर्व कराळे होम मिनिस्टर चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडून आणि माझ्या पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं मकर संक्रांतीच्या खूप खूप गोड अशा शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मी अमोल गुलाबराव पवार खेड तालुक्याच्या राजकारणामध्ये मागची 20-22 वर्ष काम करत असताना स्वर्गीय माजी आमदार नारायणराव पवारांचा एक प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून माझी तालुकाभर ओळख आहे. स्वर्गीय आप्पांच्या माध्यमातूनच खेड तालुका युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून 2006 साली मला काम करण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. त्यानंतर 2009 साली जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मला जबाबदारी मिळाली आणि 2008 साली आप्पांच्या पश्चात त्या ठिकाणी झालेल्या मार्केट कमिटीचे इलेक्शन असेल किंवा नंतरच्या काळामध्ये झाली 2009ची विधानसभेची निवडणूक असेल, 2014ची विधानसभेची निवडणूक प्रामुख्याने, ज्याच्यामध्ये परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळ्या सहकार्यांनी एकत्र येऊन परिवर्तन आघाडी करून त्या ठिकाणी स्वर्गीय माजी आमदार सुरेश भाऊ गोरे यांना आमदार करताना एक प्रमुख महत्वाची भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी निभावलेली आहे. भाऊ आमदार झाल्यानंतर 2015 साली झालेल्या जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी ती निवडणूक लढवली आणि त्या ठिकाणी 6,500 मतं मला या मतदारसंघातील आमच्या सर्व चाकण आणि करवडी त्यावेळेचा जिल्हा परिषद गट जो तत्कालीन होता त्याच्यामध्ये मला लोकांनी भरभरून प्रेम दिलं. 2017च्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये माझा जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जमातीसाठी राखीव राहिल्यानंतर मी पंचायत समितीची निवडणूक लढवली. काँग्रेसच्या माध्यमातून खेड तालुक्यामध्ये एकमेव पंचायत समिती सदस्य म्हणून मला आमच्या भागातील लोकांनी निवडून दिलं आणि पुढे जाऊन शिवसेनेबरोबर जाऊन मी त्या ठिकाणी शिवसेनेचा सभापती आणि मी उपसभापती म्हणून काम करण्याची संधी देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली. तालुक्यामध्ये बाजार समितीच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील किंवा विधानसभेच्या निवडणुका असतील, या सर्व निवडणुकांमध्ये आमच्या सर्व समविचारी तरुण सहकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना एकत्र करून या निवडणुकांमध्ये तालुक्याला एक दिशा देण्याची भूमिका ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी इथून मागच्या काळात घेतलेली आहे आणि ते जुळवाजुळव जर करायची असेल तर अमोल पवार त्या ठिकाणी पाहिजे ही एक भूमिका तालुक्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांची असते आणि ती भूमिका निभावण्याचं काम इथून मागच्या कार्यकाळामध्ये मी केलेलं आहे. पण नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या 2 वर्षापूर्वी झालेली निवडणूक असेल त्याच्यामध्ये पॅनल प्रमुख म्हणून पॅनल करून आम्ही ती निवडणूक लढवली. आता त्या ठिकाणी आमच्याच पॅनलचे सभापती उपसभापती काम करतायत आणि 2024ला झालेली विधानसभेची निवडणूक असेल, 2022ला मी माझ्या सहकार्याच्या आग्रहाखातर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला. 3 वर्ष प्रामाणिकपणे पक्षाची खूप मोठ्या ताकदीने आम्ही सर्व सहकार्यांनी काम केलं. पक्षाचं संपर्क कार्यालय असेल, दसरा मेळाव्याचं नियोजन असेल किंवा मशाल चिन्ह मिळाल्यानंतर ते तालुकाभर पोहोचवण्यासाठी तालुक्यातल्या गावोगावी त्या ठिकाणी सार्वजनिक वापरासाठीच्या चटई देऊन त्या ठिकाणी ते मशाल चिन्ह गावोगावी घराघरात पोहोचवण्याचं काम हे आम्ही केलं. परंतु विधानसभेला आमचे सहकारी माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेले बाबाजी शेठ काळे यांना पक्षाने संधी देण्याचा निर्णय घेतला. आम्ही तिथं कुठेही किंतु परंतु न करता त्यांच्या मागे ठामपणे उभं राहून 2024ला सुद्धा या ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकवण्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. अशा पद्धतीने एक प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून इथून मागची माझी वाटचाल राहील. मला सांगा, तुम्ही पक्षामध्ये
किंवा पक्ष नसताना देखील दुसऱ्या पक्षात असताना देखील आदरणीय सुरेश भाऊंना साथ दिली, त्यावेळेस तुम्ही उपसभापती राहिले. दरम्यानच्या काळामध्ये आता नव्यानं जे आमदार आदरणीय बाबाजी शेठ काळे निवडून आले, त्याही वेळी तुमची भूमिका महत्वाची राहिली. त्यावेळेसही तुम्ही सावधपणे साथ दिली. त्याचबरोबर पक्ष बांधणीसाठी तुम्ही हे सगळं करताय. हे सगळं करताना की आता पक्षाकडे तुम्ही तिकीट मागितलेले, तुम्हाला काय वाटतं की पक्ष तुमचाच विचार करेल? 100% मला खात्री आहे की पक्ष माझाच विचार करेल. कारण मी विधानसभेला बाबाजी शेठ आणि मी दोघं जण त्या ठिकाणी दावेदार होतो. आणि त्या ठिकाणी दोघांसाठी मी माझ्यासाठी प्रयत्न करत होतो. परंतु बाबाजी शेठ सिनियर असल्यामुळं पक्षाने निर्णय घेतला की ते सिनियर आहेत, त्यामुळे आपण त्यांना संधी देऊ. आणि त्यावेळेस मी मोठ्या मनाने त्या ठिकाणी थांबून त्या ठिकाणी बाबाजी शेठ काळेंच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्या ठिकाणी काम केलं आणि त्यांना आमदार करून या ठिकाणी शिवसेनेचा भगवा तालुक्यावरती फडकवलेला आहे. आणि आता जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेस माझला संधी देण्याची वेळ येईल, मला खात्री आहे की पक्षाचं नेतृत्व संपर्क प्रमुख असतील, तालुक्याचे आमदार बाबाजी शेठ काळे असतील, आमचे जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, ही सगळी नेते मंडळी मला ती संधी देतील असा तुम्हाला विश्वास वाटतो? मला सांगा, तुमचा मतदारसंघ जिल्हा परिषदचा मतदारसंघ, एकूण मतदारसंख्या आणि एकूणच सगळ्या गावांना तुम्ही भेटी प्रचारादरम्यान देत असालच. आता निवडणूक प्रचार लागलेला आहे किंवा निवडणूक प्रक्रिया पुढे चाललेली आहे. हे सगळं भेटताना किंवा सगळ्या समस्या जाणून घेताना तुम्हाला काय वाटतं की या मतदारसंघामध्ये आपल्याला ही कामं करावं लागतील? इथं हा सगळा मतदारसंघ हा इंडस्ट्रीयल बेल्टमध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढलेला हा मतदारसंघ. इथे जसं आपला स्थानिक गावाला मतदार आहे, तसाच बाहेरचाही मतदार मोठ्या प्रमाणात तिथं नागरिक राहायला आलेले आहेत. आणि त्यामुळे इथल्या समस्या थोड्या वेगळ्या आहेत. इथं कचऱ्याचा प्रश्न असेल किंवा इथं रहदारीचा प्रश्न असेल, वाहतुकीचे प्रश्न असतील, हे असे सगळे प्रश्न उद्याच्या काळामध्ये या परिसरामध्ये काम करत असताना आपल्याला सोडवावे लागतील. लोकांच्या चर्चेमधून त्या ठिकाणी ज्यावेळी लोकांशी संवाद साधला तर या सगळ्या समस्या त्या ठिकाणी आहेत. कुठेतरी ह्या पूर्ण 10-12 गावचं एखाद्या ठिकाणी कचऱ्याचं यार्ड करून कचरा व्यवस्थापनाचं नियोजन करावे लागेल. रस्त्यांचं नियोजन PMRD असेल, जिल्हा परिषद असेल, PWD या सगळ्यांशी समन्वय साधून त्या ठिकाणी याच्यातनं मार्ग काढावे लागतील. ही उद्याच्या काळामध्ये ह्या जिल्हा परिषद गटामध्ये काम करत असताना असलेली आव्हान आहे. एक महत्वाचा मला प्रश्न विचारावा वाटतो की या भागातल्या जटिल समस्येचा, म्हणजेच आपल्या एकूणच तालुक्यातून आणि जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग, मोठा मार्ग की जो तळेगाव पासून आपल्या शिखरापूरपर्यंत उड्डाण पुलाच्या मार्फत तो सोडवला जाणार आहे अशी चर्चा आहे. पाठीमागच्या वेळेस आपल्या चॅनलला आपण एक बाईट टाकली होती आदरणीय दिलीपराव मेदगे साहेबांची, की तो थोड्या दिवसामध्ये त्याची प्रक्रिया चालू आहे, हजारो कोटी रुपये त्याच्यावर निधी पडणार आहे हे सगळं. तर आता ही समस्या सोडवण्यासाठी आपल्या पक्षाच्या माध्यमातून किंवा आपल्या उमेदवारीच्या किंवा आपण उद्या निवडून आल्यानंतर आदरणीय आमदार साहेब असेल, तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर पंचायत समिती सदस्य असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून उद्याच्या काळात हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागणार. तर तुमची याबाबतच भूमिका काय किंवा उद्या आपण याच्याकडे कसं पाहता उद्या ह्या विकास कामाकडे मोठ्या? हे तळेगाव चाकण शिक्रापूर हा जो काही रस्ता आहे तर त्याच्यामध्ये त्याची बऱ्यापैकी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. आमदार बाबा शेठ काळे असतील, आमचे सहकारी दिलीपराव मेदगे साहेब असतील, दिलीपराव मेदगे साहेबांच्या माध्यमातून मध्ये एकदा आम्ही नितीन गडकरी यांना दिल्ली या ठिकाणी ह्या प्रश्नासंदर्भात मी, शिवाजीराव वरपे, प्रकाश भाऊ खराबी, सुदामराव बोत्रे आणि आमचे अजून काही सहकारी आम्ही त्या ठिकाणी नितीन गडकरी साहेबांची या रस्त्या संदर्भात भेट घेतली की हा रस्ता एक तर नॅशनल हायवे करणार आहे किंवा स्टेट करणार आहे किंवा MSIDC करणार आहे, याचा एकदा निर्णय घ्या. आणि आता तो निर्णय होऊन त्या ठिकाणी त्याची निवेदन प्रक्रिया सुद्धा काही काळामध्ये सुरू होईल. त्यामुळे तो प्रश्न सोडवत असताना आमदार बाबा शेठ काळे असतील, खासदार अमोलदादा कोल्हे असतील किंवा या ठिकाणी त्याच्यावरती काम करणारे समन्वयक दिलीपराव मेदगे साहेब असतील, या सगळ्यांशी असलेल्या समन्वयातून तो प्रश्न आम्ही उद्याच्या काळात तो मार्गी लागणार आहे. आता तुम्ही हा समस्या सोडवणार आहात, हे पक्ष तुम्हाला निष्ठा वाटते की पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्ता म्हणून तुम्हाला संधी दिली जाईल. परंतु दादा, राजकारणामध्ये अनिश्चिततेचा सगळा खेळ असतो. उद्याच्या काळात जर तर हाही प्रश्न उभा राहतो. जसं तुम्ही मागच्या वेळेस एक तालुका समन्वयक किंवा निवडणुकी संदर्भातलं तुमच्याकडे जबाबदारी होती की तालुक्याला सगळं समन्वय करून सगळ्यांनी एकत्र बसून उद्याची निवडणुकी धुरा तुम्ही सांभाळली, आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आपण पाहिले. उद्या पक्षाचे तुम्ही जबाबदार घटक आहात. उद्या जर तर मध्ये जर पक्षाने कदाचित असं होऊ नये, पण जर पक्षाने उमेदवारी डावलली तर तुमची भूमिका काय असणार आहे? तर उद्या मला तर त्या प्रश्नामध्ये जास्त रस वाटत नाही, तसं होणार नाही याची मला 100% खात्री आहे. परंतु तसं जर झालं तर पक्षाची जबाबदारी उद्याच्या काळात देईल. पक्ष ज्यावेळेस मला म्हणेल, मला म्हणणार नाही याची मला खात्री आहे, परंतु जर झालं तर पक्षाची जबाबदारी उद्या मला देईल.
आणि माझे कार्यकर्ते जे काही निर्णय घेतील त्यानुसार आम्ही पुढची वाटचाल करू. अर्थातच आपण ऐकलं की पक्षनिष्ठा किंवा जबाबदार कार्यकर्ता कसा असतो. आदरणीय दादांकडे पाहिल्यानंतर आपल्याकडे मला जी जबाबदारी पक्ष देईल ती मी मनापासून स्वीकारून कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन उद्या त्याचा स्वीकार करून काम करेल अशी भूमिका या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली. परंतु आपण असं समजूया उद्याच्या काळामध्ये ते आता जिल्हा परिषदला त्यांना उमेदवारी मिळणार आहे, मिळेल अशी खात्री बाळगूया आणि त्यांची वाटचाल पुढे चालू राहील. परंतु आता जनतेकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहे. दादा, मला सांगा, जनतेनं तुम्हालाच निवडून का द्यावं? एकंदरीत आता जे काही 3-4 आम्ही सहकारी इच्छुक उमेदवार दिसतो इतर पक्षात आणि माझ्या पक्षात, त्याच्यामध्ये माझा राजकीय अनुभव, माझं प्रशासकीय कौशल्य याच्यामुळं समाज मला संधी देईल. मागच्या 22-23 वर्ष मी सातत्याने समाजाच्या सुखदुःखामध्ये, अडचणीच्या काळात, करोनासारख्या महामारीच्या काळात प्रचंड काम समाजासाठी केलेलं आहे, लोकांमध्ये कायम राहिलेलो आहे. आणि सर्व पक्षीय माझे असलेले मित्र, माझे सहकारी, याच्यामुळं त्या ठिकाणी समाज मला स्वीकारतो, समाज मला प्रेम देतो, हे इथून मागे मी पाहिले. आणि मागचे 3 महिने ज्यावेळेस मतदारसंघामध्ये आम्ही संवाद साधताना, लोकांच्या गाठीभेटी घेताना फिरतोय, तर लोकांमध्ये स्पष्टपणे लोकांमधून असा एक रिस्पॉन्स मला मिळतोय की तुमच्यासारख्या अनुभवी आणि प्रशासनाचा अनुभव असलेला, ज्याला ज्ञान आहे, ज्याला जाण आहे, समाजाची जाण आहे, ज्याला प्रशासनाचं ज्ञान आहे, अशा माणसालाच त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे, ही लोकांकडनं आलेला रिस्पॉन्स आहे. इतर उमेदवार हे फक्त पैशाच्या जोरावरती निवडणूक लढायला निघालेले आहेत. मी समाजाच्या पाठबळावरती प्रशासनाचा अनुभव घेऊन समाजाचे उद्याच्या काळात असणारे प्रश्न हे सोडवण्यासाठी मी निवडणूक लढायला मी सामोरं जातोय. आणि इतर जे आता माझ्या समोरचे जे उमेदवार आहेत त्यांना ह्या कसल्यातली जिल्हा परिषद, पंचायत समिती, पंचायत राज व्यवस्था, त्रिसूत्री पंचायत राज व्यवस्था यातलं काहीही ज्ञान नाही. फक्त आणि फक्त पैसे आणि पैशाच्या जोरावरती निवडणूक लढायला ही मंडळी निघलेली आहे. त्यामुळं मला खात्री आहे की या भागातला मतदार हा खूप शून्य आहे. मी 2 निवडणुकांचा माझ्या पाठीशी अनुभव आहे. इथली लोक ही पैशाच्या मागे न जाता एका चांगल्या कार्यकर्त्याच्या मागे नक्कीच उद्याच्या काळात उभी राहतील. आणि म्हणूनच तुम्हाला त्या जनतेनं निवडून द्यावं अशी भूमिका तुमची आहे. आपण ऐकलंय की राजकारण, समाजकारण करत असताना प्रत्येक माणसाला केंद्रबिंदू मानून पुढे जायचं असतं. ते दादांच्या माध्यमातून आजपर्यंत घडले. निश्चित पक्षाची जबाबदारी त्यांनी पेलवलेली आहे. उद्याच्या काळात जी पक्ष संधी किंवा जे आदेश देतील त्या आदेशानुसार त्यांची काम करण्याची देखील तयारी आहे. त्याचबरोबर उद्याच्या काळात या भागातील समस्या सोडवण्यासाठी ते कार्यतत्पर असणार आहेत. त्याचबरोबर त्यांनी आपली भावना व्यक्त करताना पुढचा उमेदवार किती पैशावाला असला तरी धनशक्तीच्या पुढे जनशक्तीचाच विजय त्यांनी या ठिकाणी एकूणच त्यांच्या मनातले भावना व्यक्त करताना सांगितला. त्याचबरोबर उद्याच्या काळामध्ये निवडणूक लढवत असताना प्रत्येक सामान्य माणसाला बरोबर घेऊन उद्याचं निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि निश्चित त्यांना तो आशीर्वाद मिळो अशा प्रकारच्या शुभेच्छा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देऊया. परंतु जाता जाता आता त्यांच्याकडे मी जाणार आहे. दादा, सर्वात शेवटचं आव्हान वजा विनंती, तुम्ही जनतेला काय करणार की तुम्हाला त्यांनी निवडून द्यावं? मी हात जोडून मायबाप जनतेला आपल्या कराळे होम मिनिस्टर चॅनलच्या माध्यमातून विनंती करेल की ही निवडणूकच खेड तालुक्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची निवडणूक आहे. ही निवडणूक कार्यकर्त्याची निवडणूक आहे. ही निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठीची निवडणूक आहे. कुठेतरी पैशावाले अचानक येऊन ह्या निवडणुकांचा जो काही बाजार त्या सगळ्या पैशावाल्यांनी मांडलेला आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि त्यांना एक चपराक बसली पाहिजे. त्यासाठी माझ्यासारख्या काम करणाऱ्या आणि या MIDC मध्ये असलेल्या सगळ्या गावांमध्ये स्थानिक आमच्या तरुणांना रोजगार, त्या ठिकाणी व्यवसाय मिळावेत यासाठी प्रयत्न करणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ही मायबाप जनतेने मदत करावी, मला सहकार्य करावे ही विनंती. धन्यवाद. धन्यवाद. खरं तर आपण ऐकलंय की मला मायबाप जनतेने संधी द्यावी, त्याचं निश्चित संधी सोनं करण्याची त्यांची तयारी आहे. उद्याच्या काळात कार्यकर्ता म्हणून काम करण्याची भूमिका त्यांची आहे. खरं तर आपण प्रत्येक उमेदवारांशी संपर्क करतोय. आपल्या कराळे पाटील होम मिनिस्टर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण नेहमी संपर्कात राहूया. निवडणूक प्रक्रियेमधील सर्व अपडेट आपण वेळोवेळी माहिती करून घेऊया.